कोल्हापुरातील करवीर तालुका पंचायत समिती कर्मचारी पतसंस्थेत 24,61,53,849 रुपयांचा अपहार झाल्याबाबत ठेवीदार सुबराव पवार यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिली होती। त्यानुसार पतसंस्थेच्या पदाधिकारी आणि संचालक अशा 34 जणांविरोधात गुन्हा नोंद झाला होता। या प्रकरणाची व्याप्ती वाढत गेल्याने हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला। त्यानुसार पोलिसांनी सुमित परीट, सुयोग परीट, शुभम परीट या कुरुकलीतील तिघांना अटक केली आहे। करवीर तालुका पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांची पतसंस्था आहे। पंचायत समिती परिसरातील या पतसंस्थेचे अनेक सभासद आहेत। फिर्यादी सुबराव पवार तसंच अन्य ठेवीदार हे काही महिन्यांपूर्वी ठेव पावतीवरील रक्कम काढण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांना रक्कम मिळाली नाही, म्हणून फिर्यादी सुबराव पवार यांनी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला। त्यावर शाखा अधिकारी मयत झाल्यानं संस्थेचा रेकॉर्ड अपूर्ण असल्याचं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर सुबराव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केला। त्यावेळी पतसंस्थेचे चेअरमन, मानद सचिव, संचालक क्लार्क यांनी फिर्यादी सुबराव पवार आणि ठेवीदारांना उडवाउडवीची उत्तरं दिली। दरम्यानच्या मुदतीत संस्थेकडून आलेल्या अंतर्गत लेखापरीक्षणामध्ये ठेवीदारांच्या रकमेत अपहार झाल्याचं स्पष्ट झालं। शाखा अधिकारी पांडुरंग परीट तसंच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी संगीता परीट, सुमित परीट, सुयोग परीट, इर्शाद देसाई, शुभम लोखंडे, कुरुकली इथली श्री वीर हनुमान सहकारी दूध संस्था यांचा संस्थेशी कसलाही संबंध नसताना त्यांच्याशी संगनमत करून संस्थेची खोटी आणि बनावट कागदपत्र तयार करून त्याद्वारे संस्थेच्या चालू बँक खात्यावरून वेळोवेळी आर्थिक रक्कम काढून घेतली आहे। त्या पैशातून स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केली आहे आणि ठेवीदारांची फसवणूक केली आहे। दुसरीकडे या अपहाराचा वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करण्याची जबाबदारी लेखापरीक्षक संभाजी देसाई, नितीन चौगले, डी.आर. पाटील यांची होती। मात्र त्यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून अपहाराबाबत अहवालात दिशाभूल करणारी खोटी माहिती दिली। याबाबत सुबराव पवार यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात 6 डिसेंबर 2024ला तक्रार दिली। त्यानंतर गुन्हा दाखल झाला। या फसवणुकीची रक्कम वाढत गेल्यानं या अपहाराचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग झाला। 24,69,53,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सुमित परीट, सुयोग परीट आणि शुभम परीट यांना कुरुकली इथून अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी आणखी 31 जणांचा शोध सुरू आहे।